नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो। पोलीस भरती 2025 ची ही अपडेट असणार आहे। सर्वात पहिले मी सांगून देतो की हे सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी ठरणार आहे। 15,631 पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। याचा ऑफिशियल जाहिरात सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण जे ऑफिशियल जाहिरात आलेला आहे ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। किती जागा आहे, कारागृहाला किती आहे, शिपाईला किती आहे, त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो वयात सूट कोणाला देण्यात आलेली आहे, एक्झाम पॅटर्न चेंज झालं त्याच्या सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की काय काय बदल यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर फीस किती राहील आणि परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जाईल हे सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लेट न करता याची जी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 20 ऑगस्ट 2025 ला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत। याचबरोबर इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो की काय काय दिलेलं आहे। इथे प्रस्तावना काय मांडली आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच पोलीस कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेल्या व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला। त्या मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। इथे सर्वात मोठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। त्याचबरोबर शासनाचा निर्णय काय, महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेल्या व दिनांक या रिक्त होणारी 15,631 पदे भरतीकरिता उपलब्ध होणार आहे। सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे इथे बघू शकता। पोलीस शिपाईसाठी 12,399, त्याचबरोबर पोलीस शिपाई चालकसाठी 234, बॅट्समॅनसाठी 25, सशस्त्र पोलीस शिपाईसाठी 2,393 आणि त्याचबरोबर कारागृहासाठी 580 असे टोटल मिळून 15,631 टोटल पदांना मंजुरी देण्यात आली आहे विद्यार्थी मित्रांनो। पुढच्या महिन्यामध्ये हे तुम्हाला भरती नक्की तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर हे जे दिलेलं आहे हे सविस्तर समजून घ्या। वित्त विभागाच्या 30/9/2022 रोजी शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहे अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यात अनुमती देण्यात आली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,631 रिक्त पदे 100% भरण्यात वित्त विभागाच्या संदर्भ 30/9/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे। त्याचबरोबर इथे काय काय दिलेलं आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या 4/5/2022 ते दिनांक 31/11/2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीमधील शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। OMR आधारित लेखी परीक्षेला मान्यता दिली आहे। सन 2022 व 2023 मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा इथे बघून घ्या। आता वयाचं जे दिलेलं आहे वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळीची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला जे 22-23 मध्ये
जे वयोमर्यादेला ओलांडलेले विद्यार्थी मित्रांनो जे भरू शकत नव्हते त्यांना सुद्धा यांनी एक चान्स दिलेला आहे. तुम्ही जे आता समोरचे भरती येतील तिथे सुद्धा तुम्हाला वयांमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता फीस किती राहील हे सुद्धा इथे जाणून घ्या. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 450 व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरिता खर्च करण्यास मान्यता देण्यात आहे. इथे बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 450 आणि जे मागास प्रवर्गासाठी असतील ते 350 रुपये त्यांना फीस भरायची आहे. त्याचबरोबर इथे काय सांगितले आहे, प्रस्तुत भरती प्रक्रिये आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे एकत्रित अर्ज स्वीकृती म्हणजे तुम्ही फक्त एकच अर्ज अप्लाय करू शकता. छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठा सादर कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहे. सदर परीक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांच्या सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य आणि परिपत्रक निर्गमित करावे. त्यानंतर यामध्ये इथे काय सांगितले ते बघून घ्या. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्यात व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील. त्याचबरोबर इथे काय दिलेलं आहे, सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या शासनाच्या ह्या वेबसाईटवर या संकेतस्थळावर महाराष्ट्र.gov या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचे संकेतिक असा आहे. हा शासनाचा निर्णय डिजिटल स्वाक्षरीने संक्षिप्त करून काढण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने इथे बघू शकता तुम्हाला इथे यांनी ही 15,631 पदांना मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर इथे सांगितलं आहे एक्झाम पॅटर्न काय राहील, वयोमर्यादासाठी सूट दिली आहे, त्याचबरोबर फीस किती राहील हे सुद्धा या पत्रामध्ये यांनी सांगितलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे भरती तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नक्की तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तुमचं जे ग्राउंड आहे ते सुद्धा चालू ठेवा चांगल्याने आणि तुमचं जे अभ्यास आहे ते सुद्धा तुमचा अभ्यास आणि ग्राउंडची नियोजन कसं राहील याच्यावर एक सुद्धा व्हिडिओ आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत. थँक्यू.